जाऊया मॅचच्या दिशेनं. हितेश दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर पुष्कर, हे दोन्ही बॅटर आजच्या दिवसामध्ये चांगले चालले, दोघेही तयार आहेत फायनल मॅच साठी. अंपायरचा ग्रीन सिग्नल येतोय. हितेशने जर लागोपाठ 2 षटकार लगावले तर तब्बल 2000. येस, काउंट डाऊन देऊया. 10 9 8 7 6 5 4 3. RDX प्रीमियर लीग 2025 फायनल मॅच. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आहे खेळाडू. डॉट बॉल. ही वेगळी मॅच आहे, इथे प्रेशर वेगळा आहे. दोन्ही विकेट साठी 1000 रुपये अमोल सर यांच्याकडून, सचिन सरांकडून हे 1000 रुपये प्राइज आहे. सचिन वाडकर सर यांच्याकडून. यावेळी चेंडू आपण पाहिलं, बॅटीची एज. ओहो ओहो, ही कॅच झाली आहे का? ही कॅच झाली आहे का? काय घडलंय? व्हॉट हॅपन? बॅटर OUT आउट. मोठी विकेट, मोठा मासा गळायला लागतोय. या मॅचचा शेर होतोय ढेर. अर्थातच बॅट्समन हितेश बॅक टू डकआउट. फायनलचा प्रेशर वेगळं असतं. प्रेशर मध्ये कुकरची पण वाजते सिट्टी भाऊ. हे फायनल मॅचचं प्रेशर आहे. इथे तुम्हाला आधी काय खेळलात हे कोण विचारणार नाही, फायनल मध्ये तू काय केलंस हे विचारणार. आधीच सगळं विसरून जा, आता काय खेळताय याच्यावरती फायनल मॅच आहे. ट्रॉफी पर्यंत पोहोचायचं तर मेहनत करावी लागेल. आज सोमवार आहे, उपवास धरला तरी ट्रॉफी नाही येणार घरात. या ट्रॉफी साठी लढावं लागतं, मेहनत करावी लागते. आणि इतिहास लढणाऱ्यांचा राहिलाय, रडणाऱ्यांचा कधीच नाही. हा वेगळा इतिहास आहे. फुलटॉस चुकी होतीये. नो बॉल. आता थोडस वॉर्न केलं जाईल. नो बॉल आहे. अगदी आपण पाहिलं तर हा चेंडू जणू सटकला हातातून. नंतर धाव 1 आली आता स्कोर कार्ड वरती. फ्री हिटचा चेंडू. खाओ पिओ बिल मत चुकाओ. स्वप्नील दाखल झाला फ्री हिटच्या चेंडूसाठी. बिग करण्याचा प्रयत्न. यावेळी देखील एक धाव घेतली जाते. फ्री हिटचा चेंडू. रुको जरा, सबर करो, कॅमेरामॅन फोकस करो. म्हणून म्हटलं बदाम खाने से अक्कल नहीं आती मेरे दोस्त, ठोकरे खाने से आती है. झाला मोहे मोहे थोडस. टीमची टोटल आहे 2. काय तो जोश आहे या मॅचला. फायनल मॅच. ओहो, अगदी आपण पाहिलं तर यॉर्कर. मात्र तोपर्यंत धाव घेतली जात नाही. हे काय घडतंय या मॅच मध्ये? ओहो ओहो, काळजी घ्यायची आहे. मॅच मध्ये बरंच काय घडतंय. मॅच फायनल आहे. अंपायर चेक करतील प्लीज. तोपर्यंत मी विनंती करेल, हो पाणी घेऊन जा लगेच. येस, तो ओके आहे. तुम्हाला देणारे डंकच तुम्हाला पंख देतात. आणि या जखमा प्रत्येक घरात सांगायच्या नसतात. प्रत्येक घरात औषधाचा डबा नसतो, पण मिठाचा डबा नक्की असतो. म्हणून या जखमा होणं देखील महत्वाचं आहे मॅच मध्ये. धावसंख्या सध्या आपण पाहिले तर 2 वरती आहे. चेंडूचा खेळ तब्बल झाला आतापर्यंत 4 धावा फक्त 2 दिलेत. मेहनत करावी लागते या मॅचला. बॅकफुटला जातोय, फटका खेळून काढला, थोडा फसला जातोय. एक धाव तर कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडतील का? तोपर्यंत नकार दिला. एकाच धावेती समाधान. या आधीच्या चेंडूवरती काय झालं ते पाहिलं का?
एक धाव घेतली नव्हती, त्यांनी सांगितलं मी जबाबदारी घेतोय, तो होता खेळाडू अर्थातच पुष्कर. त्याने जबाबदारी घेतली होती, धाव घेतली नव्हती. आता एक धाव घेतली जाते. एक एक धाव महत्वाची या मॅच मध्ये, कारण की फायनल मॅच आहे भाऊ. फायनल मॅच खूप इम्पॉर्टंट आरडीएक्स प्रीमियर लीगची. चौथ्या सीझनचा मानकरी कोण यासाठी फटका व्ही शेप मध्ये. बॉल बॅक ड्राइव्ह आहे, खेळाडू चेंडू गॅदर करेल, आता फेकेल. पुन्हा धाव आपण पाहिली तर एक कंप्लीट केली जाते. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ इथे संपन्न झाला. संघाची धावसंख्या प्रथम बॅटिंग करत असताना सुपर जायंट बी संघ जाऊन पोहोचतोय 4 धावा, 4 लॉस ऑफ दी 1 विकेट. गोलंदाज नक्की कोण ठरवला जाईल? दोघे आहेत, दोघांची चर्चा चालू आहे. गोलंदाजी कोणाच्या हातामध्ये दिली जाईल हा मोठा निर्णय कॅप्टनचा, कारण की ते छोटी चूक झाली तरी ती महाग ठरेल, कारण की फायनल मॅच मध्ये तुम्हाला रिव्हर्स टर्न नसेल. ट्रॉफी पहिल्या क्रमांकाची कोणत्या संघामध्ये जाईल, कोण आनंदामध्ये इथे नाचेल. धावसंख्या फक्त आहे 4, फक्त 4. पहिल्या षटकाच्या अखेरीस ओव्हर क्रमांक 2 मध्ये राहुल आला. स्ट्राईक वरती सध्या आपण पाहिलं तर स्वप्नील. गती परिवर्तन फटका घेऊन काढलाय, बॅकवर्ड पॉइंट. खेळाडू आपण पाहिलं तर अगदी शॉटला एकच धाव इथे कंप्लीट केली जाते, सिंगल धाव. आतापर्यंत आपण पाहिलं तर षटकार चौकार थोडेसे थांबलेत. फायनल मॅच दोन्ही टीमनं कित्येक संघाला पराभूत केलंय, कित्येक संघाला पाणी पाजलंय, कित्येक संघाला खडे चाललेत, कित्येक संघाला आसमान दाखवलंय. धगा धका गाठ पडली आता फायनल मध्ये एकमेकांसमोर उभे टाकलेत आरडीएक्स प्रीमियर लीग 2025 मध्ये. बॅकफुटला शॉट अंपोल, याला बोलतात बाहुबली टोला षटकार. वाट तिकडे वाट बघतोय, इकडे वाट लावतोय आणि वाट देखील शोधतोय, ती देखील हवाई सफर. 11 यावे देखील क्रॉस बॅटेड आहे खेळाडू. ईट का जवाब पत्थर से देंगे, कड़वा देंगे जनाब. टिट फॉर टैट, बैटर गॉन. तुम्ही केलाय जाम. येस, मार्केट जाम होणार आणि सध्या ते जाम झालाय. सचिन वाडकर सरांकडून सध्या 1000 रुपये कॅच साठी. वा, टीमची टोटल आहे फक्त 11. वॉट मॅच यार. सध्या पहा मैदानामध्ये बॅट दाखल होत आहेत. ही मॅच थोडीशी वेगळी आहे. एक जण षटकार लगावतो तर दुसऱ्या चेंडूवरती विकेट घेतली जाते. टिट फॉर टॅट उत्तर दिलं जातं. आरेला कार यालाच बोलतात इट का जवाब पत्थर से देंगे. खूप छान दिलं उत्तर. धावसंख्या 11. नवीन बॅटर दाखल झाला आता मैदानामध्ये, अनिकेत. ओव्हर क्रमांक 2 सध्या मात्र चालू आहे. षटकाराला असं वाटलं मॅच बनेल चांगली. पुष्कर या मॅच मध्ये थांबला की काय, की धावा येतील, मात्र त्याला थांबून दिलं नाही. अप्रतिम कॅच सुचेनं पकडली तिथं आणि त्यानं बॅटरला मात्र
चले जावचा इशारा केला. धावसंख्या फक्त 11. लेफ्ट हँडेड बॅटर सध्या समोर आहे अनिकेत. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिला तर लॉंग स्टॉपला वेगानं जातोय. एक चेंडूच्या मागावरती दोघांमध्ये रेस लागले. अखेरीस अडवण्याचा प्रयत्न, तो खाली पडलाय पण चेंडूला आतमध्ये ढकललाय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. फायनल मॅच 1-1 धावासाठी सध्या मेहनत चालू आहे. दुसरीकडे 2 धावा. संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते 13 आकड्यावरती. 13 धावसंख्या. ओव्हर क्रमांक 2 सध्या मार्गस्थ आहे. या विकेटला आपण पाहिलं तर थोडासा बाहेर. अंपायर सांगतात तोडा नाही, जास्त बाहेर होता. व्हाईट बॉल. 1-1 धाव. शेवटच्या क्षणाला तुम्हाला या एका धावेची किंमत समजते. तीच एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये दिली जाते. व्हाईट टीमची टोटल विकेटसाठी तब्बल सचिन वाडकर सर यांच्याकडून 1000 रुपये. यावेळी फटका सुरेख उचलला, लपेटली आहे खेळाडू. ओहो, कॅच होती. ड्रॉप. कॅच ड्रॉप होतीये. आणखीन एक कॅच ड्रॉप झाली आता या मॅच मध्ये. हे काय घडतंय? ही फायनल मॅच आहे भाऊ. इथे चुकीला माफी नाहीये. या कॅचेस नाही झोप लागून देत, कारण की या खूप महत्वाच्या मानल्या जातात. टीमची टोटल सध्या जाऊन पोहोचते 16-16. 16 बोला. तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला 5. 1 to go. आधी शफल झाला होता. चेंडू थोडासा खाली राहतो. विकेट किपरला तुम्ही पाहताय किती ऍक्टिव्ह आहे. लगेच चेंडू पर्यंत पोहोचला. डॉट बॉल. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ संपला. संघाची धावसंख्या प्रथम बॅटिंग करत असताना सुपर जायंट बी संघ जाऊन पोहोचतोय. तब्बल धावसंख्या 16. लॉस ऑफ दी 2 विकेट्स. धावसंख्या 16-16. 16 धावसंख्या. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 ओव्हर्स अजून बाकी आहेत, म्हणजे 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. स्वप्नील आणि अनिकेत दोघांच्या बॅटमधून आतापर्यंत, एकाच्या बॅटमधून स्वप्नीलच्या 3 धावा आल्यात तर अनिकेतनं 4 धावा आतापर्यंत केलेल्या आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ तुम्ही पाहताय. पूर्वार्ध. बॅकफुटला जाऊन खेळून काढला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर. एक रिझन. आता खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचतोय. एकच धाव इथे दिली जाते. ओव्हर क्रमांक 3 आता चालू झाली आहे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, म्हणजे धाव संख्या 17. 17 धाव संख्या. 17. विकेट तब्बल 2 आलेत. दोन्ही मोठी नावं हितेश आणि पुष्कर, दोघेही हिरे मागे गेलेत. आता लढतोय स्वप्नील आणि अनिकेत या फायनल मॅच मध्ये पहिल्या इनिंग साठी. पुन्हा यावेळी देखील फटका. अगदी हलक्या हाताने खेळून काढला. खेळाडू ऑलरेडी तैनात आहे. तो वेगानं पोहोचतोय. चेंडू गॅदर करून फेकी कशी होते हे बघायचंय. तोपर्यंत 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातात. 2-2 धावा या मैदानामध्ये आतापर्यंत यशस्वी ठरलेत. इथे धावा थांबत नाहीत. जर धावा थांबायचे तर विकेट विकेट आणि विकेट घेणं महत्वाचं आहे, कारण की भूमिपुत्र मैदानाचा इतिहास वेगळा आहे. इथे धावा नाही थांबल्या कधी, कारण की प्रत्येक बाजूला तुम्ही धावा करू शकता. सध्या मात्र बॅटिंग करणारी टीम सुपर जायंट बी संघ धावा करतोय. हो, चेंडू आपण पाहिलं तर लेग स्टिक मध्ये टाकण्याचा प्रयत्न जरूर पायावरती आढळला. हा चेंडू आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. यार्ड टू यार्ड टप्पा ओळखला जातोय. फलंदाज कशा पद्धतीने फुटवर्क करतोय त्याच्यावरती चेंडूचा टप्पा ठेवला जातोय. 19 धाव संख्या. 19-19. चेंडूचा खेळ झाला तब्बल 3. यावेळी देखील आपण पाहिलं तर शॉर्ट आर्म पुल. चेंडू 1 बाउन्स जाईल 4 धावेसाठी सीमारेषे पार. येतोय चौकार.
धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल आता 23 धावसंख्या 23. ओव्हर क्रमांक 3 फायनल मॅच पहिली इनिंग. सुपर जायंट बी विपक्ष वाई वंडर टीम सध्या टॉस जिंकून गोलंदाजी करते. यावेळी देखील फुल टॉस बॅटीवरती सरळ आलेला आहे. गॅप शोधला जाईल का आहे खेळाडू तो चेंडू गॅदर करतोय पुन्हा फेकेल. आता एकच धाव दिली जाते की काय? होय फक्त एकच धाव. चेंडू लवकर फेकला नव्हता कदाचित 2 धावेची अपेक्षा होती पण एकाच धावेती समाधान मानलं जात आहे. 5 चेंडूच्या अखेरीस संघाची धावसंख्या आता 24. ओव्हर क्रमांक 3च्या बाबतीत आपण चर्चा करतोय. एक चेंडू अजूनही बाकी आहे. आरडीएक्स प्रीमियर लीग 2025 सीझन क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपरखैने इथे ही स्पर्धा खेळली जाते. लॉर्ड्स ऑफ नवी मुंबई ज्या मैदानाला म्हटलं जातं ते हे मैदान. क्षेत्ररक्षण सध्या बदलत जात आहे. पॉइंटचा खेळाडू बॅकवर्ड पॉइंटला ढकललाय डीप बॅकवर्ड पॉइंटला आणि डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू आता कव्हरला बोलवलाय. हे क्षेत्ररक्षण आता बदललं जात आहे. स्वप्नील साठी विकेट करण्याचा प्रयत्न लॉफ्ट केला चेंडूला डीप मिड विकेट रिजन मध्ये चेंडू वेगाने जातोय. सीमारेषेजवळ अडवण्याचा प्रयत्न होईल का? नाही निघून जातोय. 4 धावेसाठी आणखीन एक येतोय चौकार. अठ्ठावीस 28 धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीस. तीन षटकांचा खेळ झाला. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 28. फायनल मॅच मध्ये किती धावांचं टार्गेट असेल वाई वंडर टीम समोर येल्लो आर्मी समोर हे बघायचं आता. कॅमेरामॅन माईकशी संपर्क साधायचा आहे. कॅमेरामॅन पहिला चेंडू यावेळी देखील आपण शफल होऊन खेळताना पाहिलं मात्र लेग स्टिकला जास्तच बाहेरून चेंडू व्हाईट बॉल साठी जातोय. सचिन आलेत गोलंदाजीसाठी. ओव्हर क्रमांक 4 शेवटचं षटक. या इनिंगचं शेवटचं षटक. या ओव्हर मध्ये कदाचित अटॅकिंग क्रिकेट बघायला भेटू शकतं कारण की विकेट फक्त 2 गेलेत आणि स्वप्नील अनिकेतनं चांगला अंदाज घेतला खेळपट्टीचा. यावेळी फटका बॅटीच्या टॉपला आहे. खेळाडू चेंडू खाली येतोय. कॅच पकडले. आता चुकी नाहीये. फलंदाज बाद. मोठी विकेट. अनिकेत गॉन. धावसंख्या सध्या आपण पाहिली तर 29 वरती आहे स्थिर. याआधी एक वाईड आला तदनंतर एक विकेट म्हणजे एक चेंडू झालेला. एका चेंडूवरती विकेट प्राप्त केली. आता बॅट्समन दाखल झालेत. रोहित जाऊया मॅचच्या दिशेनं. चांगल्या शेवटच्या ओव्हर मध्ये चांगली मॅच बनतीये. जिथे अटॅकिंग क्रिकेट बघायला भेटेल तिथे विकेट जातीये. पुन्हा अगदी शॉर्ट ऑन पूल खेळाडू आहे. चेंडू गॅदर केला. फेकी आपण पाहतोय. चांगली फेकी. बॅकअप पण आहे. एकच धाव. दुसऱ्या धावेचा नाही प्रयत्न करून दिला वंडर बॉय टीम वाई वंडर टीम. जे आपण पाहिलं तर या मॅच मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटलं. काव कॉर्नर रिजन मध्ये एक कॅच देखील पकडली गेली आणि आता क्षेत्ररक्षण मध्ये फक्त एक धाव. टीमची टोटल आहे 30. हो चेंडू अगदी रोल केला. फिंगर रोल केले चेंडूवरून. बॅट स्विंग होतीये. थोडासा वाईडिश यॉर्कर.
बॅट स्विंग झाल्यानंतर चेंडू निघून जातोय. डॉट बॉल. शेवटचं षटक जिथे अटॅकिंग क्रिकेट, जिथे हाणामारीचं षटक म्हटलं जातं, त्या ओव्हर मध्ये धावा फक्त खर्च केले 2-3 चेंडूचा खेळ झाला. 1 विकेट आली आहे आणि संघाची धावसंख्या स्थिर आहे 30 धावसंख्या. देखील चेंडू स्विंग अँड मिस. बॅटरी गॉन. होतोय फलंदाज. कॉट बिहाइंड द विकेट. आणखीन एक बॅटरी गॉन. चार चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या आहे स्थिर जैसे ते वैसे, जिथल्या तिथे फक्त 30. पूर्णपणे धावसंख्येच्या पायामध्ये बेड्या ठोकल्यात. ब्रेक लावलाय धावसंख्येला. शेवटचं षटक सध्या मार्गस्थ आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 बाकी आहेत. बॅट स्विंग. मिड विकेट रिझन. कोणी खेळाडू नाहीये तैनात. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय यशस्वी. रोहित वरती आता विश्वास ठेवलाय टीमनं. धावसंख्या आता 32. शेवटचा चेंडू. 1 to go. फायनल मॅचच्या पहिल्या इनिंगचा शेवटचा. या मात्र लॉफ्ट केला. खेळाडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनला मागे जातोय. चेंडू पडल्यानंतर बाउन्स होणार माहिती आहे. दोघे जण आहेत. दोघांमध्ये आता मात्र हा चेंडू थांबला जातोय. मात्र तोपर्यंत धावांसाठी धाव होत असताना चेंडू फेकला, पण बॅकअप आहे का? तब्बल धावा धावून घेतल्या गेलेत 3 आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थातच 35 आणि 36. 36 धावेचं आव्हान दिलंय. अर्थातच प्रथम बॅटिंग करत असताना फायनल मॅच मध्ये सुपर जायंट बी संघाने वाई वंडर या टीम समोर 36 रन्स टू विन. या मॅच मध्ये काय घडतंय, 36 धावा कशा पद्धतीने केल्या जातात, रोखल्या जातात, या मॅचचं हलतं बोलतं चित्र ऐकूयात. मॅचची कहाणी एक रंजक भरीक वाणीमधून अर्थातच निलेश जिमर्डेकर सर यांच्या वाणीतून ऐकूयात या मॅचची एक रंजक कहाणी. कुठेही जाऊ नका. आयडेक्स प्रीमियर लीग 2025 सीझन 4 चा मानकरी कोण राहील हे बघायचंय तर फक्त 10 मिनिटं थांबा. तुम्हाला रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर. थँक्यू. थँक्यू जन साहवास. तुम्ही आतापर्यंत मायक्रोफोनवर ऐकलात शब्द सुमनांच्या माळा गुंफत ज्याने प्रेक्षकांना सकाळपासून मंत्रमुग्ध केलं असं पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज अर्थात
किरण मस्कर सरांचा आवाज सकाळपासून आपण या स्पर्धेला ऐकत आहात. या पहिल्या डावामध्ये त्यांचा आवाज तुम्ही ऐकलात. मॅचला होईल सुरुवात. एका बाजूला प्रथम बॅटिंग करत असताना टीम सुपर जायंट बी ने बनवलेल्या आहेत धावा 35. आता टीम वाई वंडरला बनवायच्या आहे 36 धावा. बागों में फुलते फुल इस फुल के बनते गुलदस्ते. जी हा प्यारे दोस्तों, इस कॉमेंटरी की तरफ से आपको प्यार भरा नमस्ते. आणि वळूया आता आपण आजच्या दिवसातल्या शेवटच्या इनिंगकडे आणि शेवटच्या सामन्याकडे. जो संघ जिंकेल तो होईल सीझन 4 चा चॅम्पियन. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये वाई वंडर या टीमची स्ट्रायकर जोडी आलेली आहे, ज्या जोडीवरती आहे फार मोठा दारोमदार. आणि त्या जोडीमध्ये 2 नावं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. वाई वंडर या टीमची प्रभावशाली जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला बॅटिंग मध्ये आहेत संतोष आणि दुसऱ्या बाजूला सुजय. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज हितेश यांच्यामधलं रंगणारं हे बॅटेल आहे. येणारी बॉल आहे 24 बॉलच्या पाठीमागे 36 धावांची गरज आहे. विजयाची हमी आणि गॅरंटी देणारा स्कोर क्रिकेटमध्ये तयार नाहीये. मॅचला मजा येणार आहे आणि मॅच चांगलीच होणार आहे, चांगलीच रंगणार आहे. देऊया दोन्ही संघांना आपण भरभरून शुभेच्छा. फायनलची मॅच सत्र क्रमांक 2 ला होते सुरुवात. गोलंदाज तयार हितेश पहिला बॉल टाकतील आणि स्ट्रायकर इनला बॅटिंग मध्ये फलंदाज संतोष तयार. 24-36 ची लढत अशी रंगत. संतोष वाडकर सर यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. संतोष वाडकर सर. पहिला बॉल हितेश तयार. राईट आर्म वर विकेट. पहिला बॉल संयमाने खेळलाय, संयम ठेवला. पाठचा चेहरा बॉलला चांगल्या पद्धतीने या बॉलच्या पाठीमागे दाखवला. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होते. आरडीएक्स प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 अर्थात सीझन नंबर 4 चा अंतिम सामना सत्र क्रमांक 2 सावध सुरुवात केलेली आहे. दोन्ही संघांसाठी फार महत्वाची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो होईल चॅम्पियन. स्ट्राईक वरती आता बॅटिंग मध्ये सुजय तयार होतील. पहिला बॉल फेस करतील. आक्रमण केले, आक्रमण फसलंय, झेल होईल का? क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. पहिल्या विकेटचं पतन. सुजय माघारी. वाई वंडरला धक्का क्रमांक पहिला. थँक्यू. पहिली विकेट गमावलेली आहे. आता येणाऱ्या फलंदाजाला आता या गाण्याच्या बोलाप्रमाणे बॅटिंग करावी लागेल. झापूक झुपूक. क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहे संदेश खरात. मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती. पहिल्या 2 बॉलच्या पाठीमागे संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलाय. 2 बॉल 1 धाव 1 विकेट. 2 बॉलच्या समाप्तीनंतर एकच धाव आले, 1 गडी गमावलेला आहे. अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये वाई वंडरची. एका बाजूला सुरुवात जबरदस्त केली टीम सुपर जायंट बी या टीमने. बॉल क्रमांक 3 प्रगती पथावरती येतोय. हितेश तयार. राईट आर्म वर विकेट. अंगावरती येणारा बॉल मैदानाच्या डाव्या बाजूला वळवला. 1 सिंगल धाव. सध्याच्या घडीला विकेटची पतझड थांबवावी लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल वाई वंडर या टीमला. या बॉलच्या पाठीमागे 1 सिंगल धाव आलेली आहे. 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती 2 धावा 1 गडी बाद अशी स्थिती आहे. वाई वंडर विरुद्ध सुपर जायंट बी अशी ही लढत. आरडीएक्स प्रीमियर लीग सीझन नंबर 4. हितेश पुन्हा तयार बॅटिंगसाठी. संतोष स्ट्रायकर एंडला आला तो डॉट. मिळणार नाहीये कोणती धाव. निर्धाव बॉल आलाय. महत्वाची मॅच आहे. भयान अशी शांतता पसरलेली आहे. प्रत्येकाला जिंकायचंय आणि जिंकायचंय हाच एक ध्येय, हाच एक उद्देश मैदानाच्या आतमध्ये. काही बॉल चांगले, किंबहुना 2 बॉलच्या पाठीमागे फक्त 2च धावा खर्च केल्या टाकलेल्या आहेत. बॉल 4. 5वा बॉल. हा बॉल आला तर सन्मान दिलाय. गॅप शोधलाय पॉइंट मधून. या बॉलने बॅकवर्ड डी पॉइंटला बॉल मार्गस्थ होतोय. शर्यत लागलीये बॉल आणि क्षेत्ररक्षकामध्ये आणि शर्यत अखेरकार बॉलने जिंकलीये. बॉल सीमा पार फरार. धावा मिळतील 4 वाई वंडर या टीमला. थँक्यू.
धावसंख्येने पकडला वेग, धावसंख्या जाऊन पोहोचले 6 वरती. शेवटचा बॉल. हितेश तयार. चांगले बॉल टाकले होते परंतु हा बॉल थोडासा महागडा. स्ट्राईक रेंजला बॅट्समन तयार. संतोष यावेळेला पहा पाठीमागच्या बाजूला दिल स्कूप करण्याचा प्रयत्न. झेल निसटली. कॅच होती की मॅच होती येणारी वेळच सांगेल की हा झेल किती महत्वाचा होता. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला आणि एका षटकाच्या अखेरीस 36 धाबांचा पाठलाग करताना बनवलेले आहेत धाबा 7. म्हणजे येणारे 18 बॉल धाबा बनवायच्या आहेत 29. ऐकू एक चांगलं संगीत. थँक्यू. ओव्हर नंबर 2 साठी आता पर्याय निवडलेला आहे. गोलंदाजी मार्क वरती आलेले आहेत. अभिषेक ओव्हर नंबर 2 चा कारभार सांभाळतील. बॅटिंग मध्ये आता स्ट्राईक रेंजला स्ट्राईक रेंजला संतोष तयार. ज्यांचा झेल सुटला होता ते स्ट्राईक रेंजला तयार होतील. आपटलेला बॉल बॅकअप नाहीये. फाईन लेगला बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून 4 धाब्यांसाठी वाई वंडर साठी संघर्षाचा षटकार. बॉलर पुन्हा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफूट वरती गेले. पंच केलाय. पुन्हा बॉलने गॅप शोधलाय. 3 खेळाडू धावतायत आणि या केरकार पुन्हा बॉल सीमारेषा चिरतोय. लागोपाठचा दुसरा दणदणीत खणखणीत चौकार. थँक्यू. धावसंख्या आहे धावफलकावरती 15 धाबा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 36 धाबांचं लक्ष. 36 बनवायचे आहेत. 15 बनलेले आहेत. अभिषेक पुन्हा तयार. 2 बॉल महागडे. तिसरा बॉल प्रगतीपथावरती. पाठीमागच्या बाजूला कलात्मक फटका आणि हाय बॉल निघालाय. 3 बॉल 3 चौकार. मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचा धूम धडाका. थँक्यू. धावसंख्येने पकडला प्रचंड मोठा वेग. धावसंख्या जाऊन पोहोचले 19 वरती. 3 बॉल 3 चौकार. चौकारांची हॅट्रिक. संतोष तयार. याही बॉलला शक्तीपेक्षा युक्ती बरी आणि बॉल पाठवलाय हाई सीमा रेषा पलीकडे. 4था चौकार. थँक्यू. आता गोलंदाजाला आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्वतःला एक गोष्ट नेहमी सांगत राहा की सध्याची परिस्थिती हा माझा शेवट नाहीये. पेठेन पुन्हा नव्याने. हे सामर्थ्य नाशवंत नाहीये. बॉलर तयार. पुन्हा एकदा फटका चांगला खेळलाय परंतु यावेळेला धाबा किती मिळतील तर यावेळेला 2 मिळतील. 2 पेक्षा जास्त काही मिळणार नाही. परंतु याच ओव्हरमध्ये आता कमबॅक केलेला आहे. गोलंदाज अभिषेक यांनी त्यांना करावंच लागेल. शेवटचा बॉल चांगला टाकावा लागेल. पाठीमागच्या गोष्टींचा विचार करून चालणार नाही. हा शेवटचा बॉल फार महत्वाचा राहील. धावसंख्या आहे धावफलकावरती 25 धावा. 13 बॉल 11ची गरज. आई फटका चांगलाच खेळलाय. बॉलने पुन्हा गॅप शोधलाय. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी.
आता येणारे बॉल आहेत 12, बनवायचे आहेत 7. चॅम्पियन कोण होईल? एका बाजूला तारेवरची कसरत आहे टीम सुपर जायंट बी ला आणि ती करावीच लागेल. गोलंदाजी मधला कस लागणार आहे आणि आज शिदोरी खोलावी लागेल. आज सर्व काही गोष्टी सर्वोत्तमच कराव्या लागतील. जिंदगी खेलती भी उसी के साथ है जो खिलाडी बेहतरीन होता है. येणारे 12 बॉल 7 ची गरज. 12-7. 12 गेंदों में जीत के लिए बनाने हैं 7 रन और इसकी अभी जरूरत है. 12-7 ओव्हर नंबर 3 साठी आलेले आहेत. पुष्कर यांचा बॉल पाठवलाय डीप स्क्वेअर लेगला. कॅच पकडलाय परंतु हा नो बॉल आहे. धावा मिळतील. नो प्लस धावा मिळतील. 2 धावा म्हणजे 3 धावा मिळतील. या गोष्टी टाळाव्या लागतील. आता बनवाव्या लागतील त्या 4 फ्रीटचा बॉल. एका बाजूला मॅच वरची पकड मजबूत केले वाई वंडर या टीमने. षटकार मारला तर सचिन सरांच्या वतीने 2000 रुपये वाई वंडर या टीम साठी. विजयाच्या उंबरट्यापर्यंत कोणता संघ जाऊन पोहोचेल? फुलटॉस बॉल फ्रीटचा. क्षेत्ररक्षक पाठी आले. झेल निसटला. 2 धावा मिळाल्या. हाय नो बॉल म्हणजे इथे धावा मिळतील. 3 धावा अशा धावून काढल्या. 3 नोचेक अशा 4. पंच 3 पळून काढलेले आहेत आणि सामना 3 काढल्या 1 नोची 4 बरोबर आणि सामना जिंकलेला है वाई वंडर या टीम ने. कदमों को रुकना मंजूर न था. राहे और भी तो है. तय करना है तो क्यों ना हंसकर तय कर लो. जिंदगी सफर ही तो है. वाई वंडर या टीम ने आरडीएक्स प्रीमियर लीगचा सफर जिंकलाय.